हिरा है सदा के लिए किंवा हिरे हे अक्षय्य असतात. निदान मार्केटिंग कंपन्या तरी आपल्याला असंच पटवून देण्याचा प्रयत्न करतात. पण आपण याकडे रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघूया. आणि सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला काय काय माहिती असणं आवश्यक आहे हे आपण बघूया. आपण या व्हिडिओमध्ये हिऱ्याची रचना आणि उपयोगांचा अभ्यास करणार आहोत. आणि हिरे हे खरंच अक्षय्य असतात का हे बघू. त्यानंतर आपण हिऱ्याची उपलब्धता, शोध आणि भौतिक रासायनिक गुणधर्म बघूया. ठीक आहे. आणि सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला काय काय माहिती असायला हवं हे पहा. हिरा हा कार्बनपासून बनतो. कार्बनला C ने दर्शवतात. त्याचा अणुअंक 6 आहे, संयोजा 4 आहे आणि कार्बन हा अधातू आहे. ठीक आहे. आता हिरा हे कार्बनचे अपरूप आहे. हिरा हा तर खूप कठीण पदार्थ असतो है ना. पृथ्वीवरच्या सगळ्यात कठीण पदार्थांपैकी तो एक मानला जातो. पण मग तो अधातूपासून कसा काय बनतो? तर याचं कारण आहे तो हिरा कार्बनचं अपरूप आहे. कार्बन जरी अधातू असला तरी त्याचं अपरूप हे अतिशय वेगळे भौतिक गुणधर्म दाखवू शकतं. जरी त्याचे रासायनिक गुणधर्म इतर अपरूपांसारखेच असतील तरी त्याचे भौतिक गुणधर्म मात्र खूप वेगळे असू शकतात. आता हे हिरे कुठे कुठे सापडतात बघा. हिरा हा भारतामध्ये गोलकोंडा म्हणजे तेलंगणमध्ये आणि मध्य प्रदेशमधील पन्ना या ठिकाणी आढळतात. तसंच इतरत्र दक्षिण आफ्रिकेमध्ये, ब्राझीलमध्ये, बेल्जियम, रशिया आणि अमेरिका खंडामध्ये सुद्धा आढळतात. तुम्ही यापैकी काही ठिकाणांच्या बऱ्याच रंजक गोष्टी सुद्धा ऐकल्या असतील. हिऱ्यांच्या खाणकामाची नैतिक बाजू ही नेहमी चिंतेची बाब राहिली आहे. पण आपण सध्या रसायनशास्त्रावर लक्ष केंद्रित करूया आणि हे सगळं जरा बाजूला ठेवूया. तर पहा, हिरा हे कार्बनचं एक अपरूप आहे, बरोबर, ॲलोट्रॉप आहे, ज्याचे रासायनिक गुणधर्म कार्बनसारखे असतात पण भौतिक गुणधर्म अतिशय वेगळे असतात. तर हे कसं काय हे आता आपण बघूया. पहा, याचं कारण आहे हिऱ्याची रचना, म्हणजे हिऱ्यामध्ये कार्बन अणूंची रचना. आणि या रचनेमुळे हिरा इतका खास बनतो. आता हे चित्र पाहून तुम्हाला एखाद्या साध्या पिंजऱ्यासारखी रचना वाटेल. इथे दिसणारा प्रत्येक गोल हा एक कार्बन ॲटम आहे. ठीक आहे. आता आपण ह्यांना क्रमांक देऊ. जर आपण ह्याला मधला कार्बन असं म्हटलं तर हा आहे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. म्हणजे या मधल्या कार्बनला इतर 4 कार्बन अणू बंधानी जोडलेले आहे, बरोबर. आणि म्हणजे मग याची संयोजा पूर्ण होते, त्यामुळे तो स्थिर होतो. आणि आता हीच पिंजऱ्यासारखी रचना स्वतःचीच पुनरावृत्ती करते प्रत्येक अणूमध्ये. आणि त्यामुळेच हिऱ्याला त्याचे असे सगळे जबरदस्त गुणधर्म मिळतात. आणि म्हणून आपण यावर इतका वेळ घालवतोय. तर हिऱ्याची रचना ही स्फटिकी असते. हिऱ्याचा स्फटिक असतो. पैलू न पाडलेला हिरा कदाचित इतका चमकणार नाही, पण तो खूप कठीण असतो. आणि पैलू पाडलेला हिरा, बाप रे, त्याची चकाकी तर अप्रतिम असते. तर आता पहा, हे 4 कार्बन म्हणजे प्रत्येक कार्बन अणूला 4 कार्बनचे अणू जोडलेले असतात असं आपण म्हणतोय. तर ते कसं काय हे बघूया. इथे समजा आपण ह्या 4थ्या नंबरचा कार्बन बघितला तर त्याचे तर 2च बंध दिसतात आहे. मग ह्याचे उरलेल्या 2 इलेक्ट्रॉनचं काय झालं? पण तसं नाही आहे. ते काय मुक्तच फिरतात आहे का? नाही. पहा, आपण इथे ते समजून घेऊया. समजा इथे पुन्हा हा आपला मधला कार्बन आहे असं समजलं आपण, हा वाला. मग इथे असेल पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा कार्बन, बरोबर. आता आपण या 4थ्या कार्बनबद्दल बोलत होतो. याचे इथे 2च बंध दिसतात आहे. पण खरं तर इथे हा जो 4था कार्बन आहे ह्याचे सुद्धा हे 4 बंध आहेत. ते फक्त आपल्याला या चित्रात दिसत नाही आहेत. ठीक आहे. हा 1, 2, 3 आणि 4 असे 4 बंध इतर 4 कार्बन अणूशी याचे सुद्धा असतात. आणि हे असंच पुन्हा पुन्हा होतच राहतं. अशा प्रकारे इथे पुढचा कार्बन सुद्धा इतर 4 कार्बन अणूंना जोडलेला आहे. हा सुद्धा इतर 4 कार्बन अणूंना जोडलेला आहे. ठीक आहे. तर ही अशी पुनरावृत्ती सतत होत राहते. तर म्हणजे प्रत्येक कार्बन अणूचे 4 बंध आहेत.
आणि प्रत्येक कार्बन अणूचे सगळे बंध पूर्ण झाले आहे, म्हणजे संयुजा पूर्ण झाली आहे. आणि ही अशा प्रकारची जी रचना असते ती अतिशय कठीण सहसंयोजी रचना बनते. ही रचना त्रिमितीय असते, म्हणजे 3 डायमेन्शनल असते. या रचनेमध्ये प्रत्येक कार्बन अणू इतर 4 कार्बन अणूंशी सहसंयोज बंध बनवतात आणि अशा प्रकारे हिऱ्याचा स्फटिक बनतो. आता यानंतर आपण हिऱ्याचे गुणधर्म बघूया. आपण आधी म्हटलं त्याप्रमाणे हिरा हे सदा केली आहे. खरंच का? हिरा अक्षय असतो का? हिरे हे नक्कीच खूप कठीण असतात. हे तर सांगण्याची गरज नाही की त्यांची घनतासुद्धा खूप जास्त असते. 3.5 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर इतकी जास्त असते. ठीक आहे. आता सीसी म्हणजे काय? सीसी म्हणजे घन सेंटीमीटर किंवा मिलीलिटर. ठीक आहे. तर 1 मिलीलिटरचं वस्तुमान 3.5 ग्रॅम इतकं असतं. आपण याची पाण्याशी तुलना करू शकतो. पाण्याची घनता असते 1 ग्रॅम प्रति सीसी. ठीक आहे. म्हणजे 1 सीसी किंवा 1 मिलीलिटर पाण्याचं वस्तुमान 1 ग्रॅम असतं. तसंच 1 घन सेंटीमीटर हिऱ्याचं वस्तुमान 3.5 ग्रॅम असतं. ठीक आहे. त्यानंतरचा हिऱ्याचा गुणधर्म म्हणजे तो अतिशय उच्च तापमानाला वितळतो. 3500 अंश सेल्सिअस इतक्या जास्त तापमानावर हिरा वितळतो. हे इतकं जास्त तापमान आहे जे आपल्याला सहसा अजिबात बघायला मिळत नाही. अगदी खूप खास प्रकारचं वेल्डिंग वगैरे करताना इतकं जास्त तापमान गाठलं जातं. ठीक आहे. त्यानंतर हिरा हा विजेचा दुर्वाहक आहे. त्याच्यामध्ये एकही मुक्त इलेक्ट्रॉन नाही, हो की नाही? प्रत्येक कार्बन अणूचा या जाळीमधल्या इतर कार्बन अणूंशी सहसंयोज बंध झालेला आहे. त्यामुळे इथे एकही मुक्त इलेक्ट्रॉन नाही आहे आणि म्हणून हा विजेचा दुर्वाहक आहे. नंतर पुढचा गुणधर्म म्हणजे या अशा रचनेमुळे हिरा हा कशामध्येही विरघळत नाही. आम्ल, आम्लारी, इतर द्रावक या कशाशीही त्याची अभिक्रिया होत नाही. या कशाचाच त्यावर परिणाम होत नाही. आता सगळ्यात शेवटी आपण सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देऊया की हिरे हे खरंच अक्षय्य असतात का? तर नाही. 800 अंश सेल्सिअस या तापमानाला ते जळतात आणि जळून कार्बन डायऑक्साईड तयार करतात. 800 अंश सेल्सिअस हे आपल्या घरच्या गॅसच्या ज्योतीचं तापमान आहे, ज्यावर आपण सहसा दररोज स्वयंपाक करतो. अरे पण तुम्ही म्हणाल की आत्ता तर मी सांगितलं की 3500 अंश सेल्सिअसला हिरा वितळतो, पण मग इतक्या कमी म्हणजे 3500 पेक्षा इतक्या कमी म्हणजे 800 अंश सेल्सिअसला तो जळून कसा काय जाईल बरं? मग आता विचार करा, जळणं म्हणजे काय? तर इथे जेव्हा आपण म्हणतो की हिरा जळतो, तो म्हणजे ऑक्सिजन असताना जेव्हा तो जळतो तेव्हा त्यातले कार्बन आणि हवेतील ऑक्सिजन एकत्र येऊन कार्बन डायऑक्साईड तयार होतो. पण जर ऑक्सिजन नसेल तर 3500 अंश सेल्सिअसपर्यंत तो तग धरतो आणि मग वितळतो. आहे की नाही मजेदार? आता आपण यानंतर हिऱ्याचे उपयोग बघूया. हिरा अतिशय कठीण असल्यामुळे त्याचा वापर ड्रिलिंगमध्ये करता येतो किंवा काच कापण्यासाठी सुद्धा हिऱ्याचा उपयोग होतो. अतिशय कठीण पृष्ठभागांवर छिद्र करायचं असेल किंवा काच कापण्यासारखं कठीण काम अगदी अचूकपणे करायचं असेल तर हिऱ्याचा उपयोग करता येतो. आणि अर्थातच हिऱ्याचे दागिने किंवा अलंकार बनवतात हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तसंच एक हिरा दुसऱ्या हिऱ्याला पॉलिश करण्यासाठी किंवा दुसऱ्या हिऱ्यावर पैलू पाडण्यासाठी सुद्धा वापरला जातो. हो बरोबर आहे. हिरा इतका कठीण आहे की त्याला दुसऱ्या हिऱ्यानेच कापता येणार ना. त्यानंतर हिऱ्याचा आणखी एक मजेशीर उपयोग म्हणजे अवकाशातल्या खिडक्या बनवणे. हे म्हणजे काय? आकाशातल्या खिडक्यांचं किरणोत्सर्गापासून संरक्षण करायचं असेल तर आपण हिरा वापरू शकतो. पहा, समजा आपलं यान हे अगदी खूप उष्ण असलेल्या काही ठिकाणांच्या खूप जवळ गेलं तर आपल्याला या अशा खिडक्यांची गरज पडू शकते. आहे की नाही मजेदार? तर हे आहे हिऱ्याचे काही काल्पनिक आणि काही वास्तविक उपयोग. तर अशा प्रकारे इथे आपला हा व्हिडिओ संपत आलाय. आता आपण या व्हिडिओचा एक पटकन सारांश बघूया. हिरा हा कार्बनपासून बनतो. तोच कार्बन ज्यापासून मेणसुद्धा बनतं. पण इथे कार्बन अणूंची रचना इतकी वेगळी असते की त्यामुळे त्याचे भौतिक गुणधर्म अत्यंत वेगळे असतात.
पण कार्बनचे रासायनिक गुणधर्म मात्र सारखेच असतात. तो कार्बनसारखाच जळतो, फक्त कमी तापमानाऐवजी तो 800 अंश सेल्सिअसला जळतो. आणि या अशा विशेष जाळीदार रचनेमुळे विज्ञानाला माहिती असलेल्या सगळ्यात कठीण आणि सगळ्यात शक्तिवान पदार्थांपैकी एक हा हिरा आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.